लाईट गेलीच मग आपल्याकडे काय पर्याय नसतो. आता पिलांची ब्रुडिंग तर करायची कमी प्रमाणात असतील तर आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर यासाठी कसं आहे आपल्या लाईट गेल्यावर आपल्याला टेम्परेचर 33 तर करायचंच आहे. नाही केलं आपली पिल्लं मरणार आहेत. मग काय करायचं, एक तेलाचा डबा घ्यायचा असा, ठीक आहे. तेलाच्या डब्याला असे होल करायचे, असे होल सगळ्या बाजूला करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये काय करायचं, कोळसा घ्या, दगडी कोळसा घ्या किंवा मग तुमच्याकडे लाकडं असतील लाकडं घ्या. नाही जास्त टिकेल असंच घ्यायचं, ठीक आहे. लाकडं अशी घ्यायची त्याचा कोळसा पडेल अशी लाकडं घ्यायची किंवा दगडी कोळसा घ्या किंवा कोळसा मार्केटमध्ये असतो कोळसा तो घ्या. कोळसा घेतल्यानंतर काय करायचं की हे पेटवायचं, थोडा वेळ बाजूला ठेवायचं, धूर होतोय तर ते बघायचं. ते झाल्यानंतर नॉर्मल जर कोळसे पेटले सर्व ते आणून पिलांच्या असा मध्ये ठेवून द्यायचं आहे. त्याच्याने काय होणार आहे, डब्बा तापणार आहे, ठीक आहे. खाली आधी थोडी रेती टाकून द्यायची, रेती गरम होणार आहे. या होलातून उष्णता सगळीकडे स्प्रेड होणार आहे म्हणजे पसरणार आहे, ठीक आहे. आता वाटतं तुम्हाला की तुमची पिल्लं थोडी मोठी आहेत जी उडू शकतात. अशा वेळेस काय करायचं की आपल्याकडे छोटी जाळी, हे 2 इंचाची त्याच्यात थोडी छोटी जाळी घ्यायची आणि अशी सेंटरला ठेवून द्यायची. काय होणार आहे, पक्षी आपला जो आहे तो पूर्ण असा बाजूला राहणार आहे. म्हणजे एक सांगायचं नसतं, लाईट गेल्यानंतर पक्षी मारण्यापेक्षा एक 20 रुपये किलोचा आपण हा जुगाड, 20 रुपयाचा हा एक डब्बा आणि त्याच्यामध्ये 20 रुपयाचा कोळसा हा जर टाकला तर आरामात तुमचा जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत जुगाड हा करू शकतो. जर वाटलं तुम्हाला तर अर्धा डब्बा जर तुम्ही कोळसा ठेवला तर सकाळपर्यंत 24 तासपर्यंत हा जुगाड तुम्हाला कामाला देऊ शकतो. ह्या पद्धतीने नाही ना, त्याच्यासाठी कोळसा पेटल्यावर आपल्याला ठेवायचं आहे ना. तुम्हाला वाटलं तर काय करायचं, याला 2 हँडल करायचे, कायमस्वरूपी ठेवून द्यायचं आपल्याकडे. तुम्ही मोठ्या पक्ष्यांना पण तुम्ही रात्रभर ठेवू शकता. याच्यावर कसं करायचं की याच्यावर पण पत्रा टाकून द्यायचा जेणेकरून आतल्यात तिथे उभं राहणार आहे किंवा मग याच्यावर पण तुम्ही जाळी टाकू शकता जेणेकरून पक्षी याच्यावर येणार. आणि रेती का टाकायची तर सगळं किती पक्षीच्या हल्लात तरी तो डब्बा हल्ला नाही पाहिजे. त्याशिवाय रेती टाकली की तो वजन राहतो. आता लहान पक्ष्यांना आपण जर विट्या का ठेवायच्या, वीट ठेवल्यावर काय होतं की पक्षी भाजत नाही. एक सांगा समजा हे तुम्ही जाळी ठेवली नाही, समजा तुमच्याकडे 2 दिवसाचा 3 दिवसाचा पक्षी आहे तर 5 दिवसाचा पक्षी आहे, तो काय जास्त उंच उडायला जाणार नाहीये. तो काय करणार आहे की विटा ठेवल्या की कमीत कमी तेवढी पक्षाच्या हाईटपेक्षा आपला डब्बा हा जास्त हाईटला येतो. त्याच्यामुळं एकदम परफेक्ट होऊन जातो, ठीक आहे. ब्रुडिंगच्या बाबतीत काय समस्या, आपला जो बल्ब आहे तो सेंटरला ठेवायचा आहे, ठीक आहे. सेंटरला ठेवायचा. पक्षा म्हणजे बल्बच्या खाली जर पिल्लं जर मावत असतील तर लाईटची कमतरता आहे, बल्ब एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे. पक्षी पूर्ण या साईडला राऊंडला जर थांबत असेल तर समजायचं की हीट जास्त आहे आणि पक्षी व्यवस्थित सगळं खातोय, पाणी पितोय, फिरतोय, नाचतोय, मस्त वागडतोय, तर याचा अर्थ असा की आपलं जे टेम्परेचर आहे ते एकदम परफेक्ट आहे. म्हणजे आपल्याला जर जास्त झाली तर हीट जास्त झाली तर पक्षी ह्या बाजूला साईडला येणार आहे. हीट कमी झाली, कमी जास्त करायचं त्याच्यात ऍडजस्टमेंट बल्बमध्ये. जास्त टेम्परेचर झालं तर 200 ऊन लावत असाल तर 100 लावायचा. कमी होत असेल तर अजून एक बल्ब वाढून द्यायचं. त्या पद्धतीने आपण नियोजन करू शकतो. कुक्कुटपालनात काय करतो की खाद्य आपण जमिनीवर फेकून देतो बरेच लोक. त्याच्याने कसं की बॅक्टेरिया खाद्य वाटे आपल्या पक्षामध्ये जात असतो. तर आपण काय जुगाड केलाय की जवळ येऊन दाखव जरा. आपण काय केलंय की बघा ह्या पद्धतीने एकचा पाईप घेतलाय, ठीक आहे. त्याला पावनाचा इकडे भांड सरकू नये म्हणून यासाठी हे केलंय. एक कन्सेप्ट एक श्रावण बाळाचं जसं ते कवाड काय बदलत ते होतं, हा, तर त्या पद्धतीने आपण हा कॉन्सेप्ट केलाय. जेणेकरून कसं आहे की दोन्ही भांडे आपण इकडे हे केलेत आणि एकदम साध्या पद्धतीने, म्हणजे काहीच नाही, हे रिम्युएबल आहे. याच्यामध्ये पावनाचा पाईप आपण इकडे जमिनीला गाडून घेतलाय आणि त्याच्यामध्ये ह्या पद्धतीने आपण असं टाकू शकतो. तुम्हाला वाटलं इकडे समजा घाण होते तर तुम्ही हाच पाईप उचलून तुम्ही असं पण करू शकता आणि हे अँगलही चेंज करू शकता. म्हणजे दोन्ही अँगलने तुम्ही हे खाद्य टाकायला, खाद्यच टाकायला. हे ऍडजस्टमेंट कसं काय करू? हे ऍडजस्टमेंट आपण खाली वर करायला इकडे हे असतं वरती, हे वर झालं खाली डायरेक्ट मग खाली करायचं तर डायरेक्ट हे काढून घ्यायचं. पाय वाटलंच तुम्हाला त्याच्याने एक काढून घ्यायचं, काढायचं. पण हे कुठे मिळणार मग ऍडजस्ट? हे सगळं याच्यातच येतं. हे टोटल ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्येच येतात टोटल. हे जवळपास 380 रुपयाचं भांड आहे. हे कुणाकडे मिळतो? हे जिकडे भांडी विकतात तिकडे भेटतं. पोल्ट्रीचे सामान भेटतं तिकडे. तर या पद्धतीने आपण पूर्ण असं तयार करून घेतलेले.